हरीचे नाम कदा करे न वाचे, म्हणता राम राम तुझे वाचे काय वेचे. पोटासाठी करशी खटपट अवघा वेळ, राम म्हणता तुझी बसली दात कीळ. दरव्याची आशा तुला दाई दिशा, कीर्तनाशी जाता तुझी जड झाली या माती. तुका म्हणे ऐसा जीवा काय करू आता, राम नाम म्हणे त्याचा गाढव माता पिता. ज्याला जप तप काय नसल, ज्या घरात पोथी पुराण काय नसल, देवाधर्माचं काहीच छंद नसल, तर म्हशीचा गोटा काय आणि मनुष्याचं घर काय सारखंच आहे. का तरी म्हणले गाढव पशुसारखं मनुष्याने राहू नये, कारण देह हा येणारा जन्माला आलेला आहे, म्हणजे हा जाणार आहे. त्याचं हित काय आहे तर जप करणे आणि आत्मस्वरूप होणे, ह्याच्या पलीकडे काय हित नाही. तुम्ही म्हणचाल जहागीरदारी तुझी किती इस्टेट असू दे काही कामाला येणार नाही, किती बंगला असू दे, किती गाड्या आणि किती घोड्या जागची जाग्यावर राहत्याल, तुझाच कुठं टायर पंक्चर होईल काय पत्ता लागणार नाही. तुला माणसं जमा होत्याल मसन वाट्यात, लय माणसं जमा झाली म्हणजे तुला काय मोक्ष मिळाला का. अरे तिथं सुद्धा मोठेपणाच आहे. तर शरीराने परमार्थ करावा, आत्मस्वरूप साधावं, आणि आत्मरूप साधल्याला ज्या त्याच माणसाला कळत, समाजाला कळत न. समाज हा येडा असतो, ज्याने जप केलाय त्यालाच कळतं की मी आत्मज्ञानी आहे का आत्मज्ञानी नाही, तर दुसऱ्याला नाही कळत. म्हणजे आपले आपण करा सोडवणं, जगाच्या भ्रांती पडू नये, आपलं आपल्याला कळतं. तर ही शरीर उद्याच्याला त्याची मिरवणूक काढण्यापेक्षा त्याला कुत्र्याने खाऊ द्या. कोणत्या माणसाला आमंत्रण देऊ नका, त्याला कुत्र्याने खाऊ द्या, त्याला डुकराने खाऊ द्या, कुणी खाऊ द्या. त्याचं कार्य एवढंच आहे की त्याचं आत्मरूपाला ज्ञान व्हायला पाहिजे, त्या देहाला एवढंच या देहाचं काम आहे, बाकी काय काम नाही. म्हणून लोकांची उठबस करण्यापेक्षा, लोकांचा हेवा देवा करण्यापेक्षा लोकांना मदत करा, सहकार्य करा, देशाची सेवा करा. समाजाचं काय ऋण आहे ते ऋण समाजाचं फेडता आलं तर बघा, कोणाला चांगलं बोलता आलं तर बघा, आणि कोणाला सहकार्य करता आलं तर बघा. नाहीतर काही या जन्मामध्ये काही नाही. रामकृष्ण हरे, रामकृष्ण हरे, रामकृष्ण.